माझ्यासारखे किंवा अर्चनासारखे जर समजा डॉक्टर असतील ज्यांना खरोखरच कल्पना नाही की सायली दामलेसारखे आर्टिस्ट काय काय करू शकतात किंवा हे, तर त्यांच्याकरता काय पिच देऊ शकशील तू? कारण खरंच म्हणजे आम्हाला कल्पना नसते की काय स्कोप असतो. आमच्या घरामध्ये किंवा अर्चनाच्या घरामध्ये डॉक्टरच आहेत, म्हणजे तिचा नवरा पण डॉक्टर आहे, माझी बायको पण डॉक्टर आहे. जेव्हा आम्हाला कल्पना नसते की या आर्टिस्ट लोकांना स्कोप काय असतो, तर जर आम्हाला त्याच्याबद्दल म्हणजे एज्युकेट केल्यासारखं कर, एज्युकेटिंग युअर कस्टमर म्हणतात तसं. मी खूप लाइटर नोट वरती 2 गोष्टी दाखवते. हे मी एक आरतीचा संग्रह केलाय लहान मुलांसाठी आणि हा बियर ग्लास पण केलाय. म्हणजे अध्यात्मापासून ती जी रेंज आहे ती कुठपर्यंतही मला असं कायमच वाटत आलं की आपण जसे असतो ना तसं ते आपोआप चित्र येत जातं असं मला वाटतं. म्हणजे मला असं म्हणायचं नाहीये की देर आर नॉट बॅड डेज ऑफ माइंड किंवा डल डेज ऑफ माइंड, पण मोस्टली मी अशीच असते. म्हणजे काहीतरी घडलेलं असतं, कुठेतरी हास्याची कारंजी असतात आणि that's the day about what I go about in a day. म्हणजे माझी मुलगी मैत्रा, तिचे काही छोटे अॅनेक्डोट्स, माझा नवरा अत्यंत विटी आहे. म्हणजे हे व्हिम्सिकल जे तुम्ही म्हणलात हे सगळं तो बोलून गेलाय आणि मग त्याच्यावरती चित्र काढलं. ते प्रोजेक्ट खूप पर्सनल होतं. मी जे मनातल्या मनात हे केलं होतं. आय हॅव ऑलवेज बीन द ऑन द रिसिव्हिंग एंड आपण म्हणू ऑफ क्रिटिसिझम, प्रामुख्याने जाडीमुळे. आणि मला ऍक्सेप्टन्स यायला खूप वर्ष लागली. कदाचित तो अजूनही हवा म्हणू आपण तितका आला नाही. पण दॅट यूज टू बी माय सब्जेक्ट फॉर द ड्रॉइंग बॅक देन. किंवा ते अजून एक होतं, अनाखेरी किचन माझे मज पुसावे लागले. म्हणजे छोट आता सगळं आवरावरी झालीये, वैताग आलाय, सगळं असं आपटून निघून जावं असं वाटतंय. पण ते जे तो बोललाय त्याच्यानंतर ते सगळं काम आटोपून आयपॅड घेऊन चित्र काढणं मला जास्त महत्वाचं वाटलं तेव्हा. म्हणजे ते क्षण टिपावे असं वाटलं. मला कुमारिका असं पण भयंकर म्हणजे इतकी निरागस असतात ना मुलं, ती सनस्क्रीमच म्हणते. म्हणजे किती तो सनस्क्रीम केल्यासारखाच मला काय तिच्या बोलण्यात वाटतं. कमी क्रिटिसिझम आलंय माझ्याकडे. आणि खरं तर मला ते असं काय म्हणू, पण ते क्रिटिसिझम असं घेता पण येत नाही. मी त्या झोन मध्ये जात नाही कोणाला दुखवायच्या, कारण मूळ तो माझा स्वभाव नाहीये. त्यामुळे ते डिफेंड करणं किंवा त्याच्याबद्दल आक्रमक होणं हेही मला कधी जमणार नाही. त्यामुळे माझे कुठलेही पॉलिटिक्स किंवा दुसऱ्या माणसाला दुःखवलं जाईल या बाबतीत मी कधी पडत नाही. माझे अनुभव मी मांडते, त्याच्यात लोकांना काय बरं वाईट असेल ते. पण युजली लोक मला सांगतात की वी रिलिव्ह द मेमरीज विथ यू. हा जो एक भाग आहे. म्हणजे खूप लोक, आता प्रत्येकालाच लहान मुलं आहेत. मैत्राचे जेव्हा मी स्केचेस टाकते तेव्हा खूप लोक मला म्हणतात की अगं आमच्या वेळेस पण असंच घडलं होतं बरं का. माझी मुलगी पण असंच म्हणायची, पण मला चित्र काढता येत नाही, त्यामुळे मी ते कधी मांडू नाही शकत. किंवा काही लोक त्याच्याबद्दल लिहितील, तर मला हे खूप छान वाटलं की माझ्यात जर ती कपॅसिटी आहे चित्र काढायची, तर मग हे जर अॅनेक्डोट्स मी शेअर केले सगळ्यांबरोबर आणि ह्या एका एक्सप्रेशनला खूप लोक कनेक्ट झाले. नमस्कार मंडळी, शेफील्ड मराठी सांस्कृतिक मंडळाच्या दुसऱ्या नवदुर्गा पॉडकास्ट मालिकेत आपल्या सर्वांचं स्वागत. आपल्या समाजातील विविध क्षेत्रात एक विलक्षण कामगिरी करून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या महिलांचा हा गौरव आहे, सन्मान आहे. आपल्या तंत्रशास्त्रापासून अगदी कामसूत्रापर्यंत 64 कलांचा उल्लेख आढळतो. आजच्या काळात त्यांना विविध सॉफ्ट स्किल्स मध्ये जरी मोडत टाकून असल्या तरी या प्रत्येक कला शिकण्यासाठी एक विशिष्ट पाठ्यक्रम पद्धत असे. त्यापैकी एक म्हणजे अलेख्य कला, अर्थात जे लिखाणातून व्यक्त होत नाही ते. आपण जेव्हा 64 कला ऐकतो तेव्हा नेमके श्री गणराज आपल्याला आठवतात.
पण मुळात या 64 कलांची अधिष्ठात्री देवता शारदा देवी अर्थात देवी सरस्वती. इंग्रजीमध्ये एक वचन प्रचलित आहे, अ पिक्चर कॅन से 1000 वर्ड्स. कॅमेऱ्याचा शोध लागण्यापूर्वी किंबहुना चित्रांच्या बाबतीत हे बोलले जात असावे. आजची आपली पाहुणी देखील या कलेची उपासक किंवा आजच्या भाषेत सांगायचे तर व्यावसायिक प्रोफेशनल आहेत. मुंबईच्या प्रसिद्ध जे प्रायोगिक कला संस्थांमधून कमर्शियल आर्ट्स आणि त्यातही इलस्ट्रेशन मेजर मधून पदवीधर व त्यानंतर IIT मुंबईमधून पदव्युत्तर परिकल्पना अर्थात एमडेस घेऊन वेगवेगळ्या कंपन्यात आपल्या कलेचा कॅनव्हास उलगडलेली आहे. अतिशय लोभस मनुष्याकृती, ठळक तरी बटबटीत न वाटणारे रंग व सहजपणा ह्या त्यांच्या चित्रातून सुरेख झळकतो. मुद्दाम वरील इंग्रजी वचनास धरून आपण ती चित्रे आधी पाहू. तर या अतिशय गुणी कलागुणी आणि आपल्या चित्रातील पात्रांसारखीच हसमुख अशी आजची आपली पाहुणी सौ सायली दामले यांचं मनापासून स्वागत. सायलीजी, नवदुर्गा Thank you. पॉडकास्ट मध्ये आपले सहर्ष स्वागत. थँक्यू. खरं तर आज आमचा नेहमीचा फॉर्मॅट बदलून तुमच्याशी व्हर्च्युअल एक कलाकृती दाखवत तुम्हाला हे सुचलं कसं, त्यातल्या गमती जमती ऐकायला आवडल्या असत्या आणि ते आपण करूच. पण तरी सुद्धा मुद्दाम एक चित्रकार म्हणून आपला हा प्रवास कसा सुरू झाला हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. येस. मी सुमारे 5वी पासून खूप काय म्हणू रिलिजियसली चित्रकलेकडे वळले. म्हणजे आधी ते छंद वर्ग, मग कॅलिग्राफी असं आपटे इन्स्टिट्यूट म्हणून पुण्यात आहे. आपटे क्लासेस तिकडे मी शिकायला जात असे. आणि आईचा माझ्या खूप आग्रह होता, की मी चित्रकला पुढे जोपासावी, त्याचं प्रोफेशनमध्ये रूपांतर करावं. आणि वडील म्हणजे वडील पण होतेच त्याच्यात, पण त्या दोघांचा इतका स्ट्रॉंग सपोर्ट होता, की BA, BCom हजारो मुलं होणार आहेत, पण चित्रकला घेऊन पुढे जाणारी 100तली कदाचित 2 असतील. तर त्यातली तू एक असावीस असं त्यांना कायम वाटायचं आणि त्याच्यासाठी मला कायम दुजोरा देण्यात आला. म्हणजे त्या एलिमेंटरी, इंटरमिजिएट परीक्षा म्हणा, चित्रकलेला लागणारे नवे रंग, कॅनव्हास, पेपर, सगळं मटेरियल म्हणा, हे सगळं कायम मुक्त हस्ताने देण्यात आलं. प्रोत्साहन दिलं गेलं घरातनं आणि म्हणून मला वाटतं मी तिकडे वळले. मला जेव्हा मावशीकडे मुंबईला आम्ही जायचे, तेव्हा एक ट्रिप जे-जेला आम्ही जात असू. म्हणजे अर्थात साउथ मुंबईला गेल्यानंतर तुला ह्या कॉलेजला यायचंय बरं का, असं एक अ, आपसूक सांगितलं जायचं, की इथे यायचंय तुला. पुण्याची असलीस, अभिनव म्हणजे अगदी मी सदाशिव पेठेतलीच आहे. त्यामुळे अभिनव अगदी कॉर्नरलाच होतं आमच्या. पण तरी मोठी स्वप्न बघायची आहेत, पुढे जायचंय. तर ते जे-जेचं कॅम्पस आणि ते सगळं बघून म्हणजे मला वाटतं 5वी-6वीतच इतकी हरळून गेले होते, की किती सुंदर आहे हे सगळं आणि नक्कीच इथे यायला आवडेल. तर तसं 12वी झाल्यानंतर मला जे-जेला ॲडमिशन मिळाली कमर्शियल आर्ट्सला आणि ती लगेच घेतली मी.
आणि झालं म्हणजे जे 4 वर्ष होईस्तोवर आईनी दुसरा दोषा लावला मागे, की आता मास्टर्स करायचंय आणि IIT बॉम्बेमध्ये डिझाइन कोर्स आहे. हे मला वाटतं मी जाऊन म्हणजे काय म्हणू आपण अ, त्याच्याबद्दलची माहिती गोळा करून यायच्या आधी माझ्या आईकडे त्याचे पॅम्फलेट्स, ब्रोशर्स त्याची माहिती सगळी होती, की आता हे एक झालं आता पुढे मास्टर्स आणि IIT बॉम्बे सारख्या मोठ्या एवढ्या नावाजलेल्या इन्स्टिट्यूटमधनं तुला ॲडमिशन मिळालीच पाहिजे आणि ती मिळेलच. म्हणून त्याच्यासाठी परत एकदा कंबर कसून दिलेलं प्रोत्साहन तिनी. म्हणजे मला आपण म्हणतो ना, की आता झालंय ना जे-जेचं आता बघू नोकरी वगैरे. नाही, नाही. इथे थांबायचं नाहीये. आता IITचं लक्ष. आणि त्याच्यात मला IIT म्हणजे आय वॉज लकी इनफ टू गेट इंटू ऑल दीज इन्स्टिट्यूट्स असं म्हणेन. IITला सुद्धा मला ॲनिमेशन, व्हिज्युअल कम्युनिकेशन दोन्हीला प्रवेश मिळाला होता आणि आय हॅड टू चूज म्हणजे IIT बॉम्बेहून मला फोन आला होता, की तुम्हाला कुठला कोर्स निवडायला आवडेल या दोन्हीतला. कारण जो मी चूज करीन त्याच्या म्हणजे तरच दुसरी जागा दुसऱ्या माणसाला तिथे रिकामी राहणार होती. तो हा एक खूप मोठा अनुभव नशिबाने माझ्या वाट्याला आला असं मी म्हणेन. आणि तो तसा म्हणजे सगळा प्रवास माझा फॉर्मली आर्ट एज्युकेटेड आहे मी. म्हणजे असं आउट ऑफ द ब्लू चित्र काढायला लागले असं नाही म्हणणार. असा माझा सगळा प्रवास छो सांगता येईल. मेथॉडिकल आहे. पण फार इंटरेस्टिंग आहे. कारण बऱ्याच वेळेला आई-वडिलांना दोष दिला जातो, की हो, तुम्ही तुमच्या मुलांना ढकलताय, तुम्ही तुमच्या मुलांना अशा विषयामध्ये ढकलताय जिथे त्यांना शक्य नाहीये. हो, तत्सम वगैरे, वगैरे, वगैरे. हो. मला जाणून घ्यायची खूप इच्छा आहे, की बुवा तुमच्या आई-वडिलांनी कसं भापलं, की आपल्या मुलीला ह्याच्यामध्ये स्किल्स आहे, आपल्या मुलीला ह्याच्यामध्ये एक गुण आपसूक आहे आणि तिचा तो गुण जोपासायला पाहिजे. कारण हे इतकं महत्वाचं आहे, म्हणजे त्याचं हो, खरं महत्त्व आपण विचार करू शकत नाही एवढं महत्वाचं आहे. कारण जिथे आपली आवड आणि आपले स्किल्स आणि आपला व्यवसाय हे एकत्र येतात, तेव्हा मनुष्याचं आयुष्य फारच म्हणजे सुखी होतं. तर मला हो. मला क्युरिओसिटी आहे, की बाबा आई-वडिलांना असं का वाटलं, की आपल्या मुलीला या क्षेत्रामध्ये आपण जरा थोडंसं पुश करावं म्हणून? साधारणतः म्हणजे अजून सुद्धा असंच नॉर्मल पिक्चर असतं, की हां, हिला रांगोळी बरी येतीये किंवा हिला मेहंदी बरी येतीये, तर हिची चित्रकला चांगली आहे. एक असं ढोबळ मनाने आपल्या घरांमधनं अजूनही हे येतं किंवा दुसरा एक नोशन असतो, की अभ्यासात फारशी गती नाहीये, तर मग हे काहीतरी चित्रकला हिने पुढे घेतलीये. पण त्याला फॉर्मल एज्युकेशन मिळणं किंवा त्या कलेनी जाणं, हे खूप महत्वाचं वाटतं मला. म्हणजे 4 वर्षाचा जो डिग्री कोर्स होता आमचा, त्याच्यात खूप शिकायला मिळालं. रंगापासून म्हणजे रंग कसे हाताळायचे, त्याच्यापासून तुम्हाला काय व्यक्त करायचंय, तुमच्या आयडियाज आता मी कमर्शियल आर्ट्स केलं. त्यामुळे कन्झ्युमर इस द किंग आपण म्हणतो. तर कन्झ्युमरला डोक्यात ठेवून आपल्याला तो सगळा अ, चित्र काढायचंय. आपलंच आपल्याला आवडतंय म्हणून ते तिथे मर्यादित न ठेवता त्याच्या पुढे जायचंय. आणि मला वाटतं माझ्या आई-वडिलांना थोडी कल्पना होती, की मी फार अभ्यासात रमणारी फार कधीच नव्हते. म्हणजे तेही तितकंच खरंय. चित्रकला म्हणजे कायम कुठेतरी अ, वहीच्या कोपऱ्यात काहीतरी रेखाटलेलं असायचंच माझं. तिथनं मला वाटतं आईनी जास्त ते पुढे उचलून धरलं, की नाही हे तू पुढे चित्र काढली पाहिजेस किंवा मी जी चित्र काढायची ती माझे बाबा म्हणायचे, की "अगं हे मला नाही वाटत हे तू काढलंयस. हे तुझं नसेल काढलेलं." आणि मी म्हणायचे, "अहो खरंच बाबा मी काढलंय. मी बघून काढलंय हे." तर ते तेव्हापासून मला वाटतं मग त्यांनी ते सिरियसली घेऊन, की मग हिला क्लासला आपण घालूया का? त्याच्यामध्ये तिचं अजून म्हणजे रोजचा जो सराव होतो म्हणू म्हणू आपण. तसा तो म्हणजे त्याच्यात मी मी नाच कधीही आवडून केला नाही. मी अभ्यास फारसा त्याच्या वाटेलाच गेले नाही. गणित माझा आत्ता ह्या क्षणापर्यंतचा शत्रू आहे. पण चित्रकलेशी इतकी मैत्री जडली आहे, की त्याच्यामुळे माझं म्हणजे माय लाईफ हॅज चेंज्ड इन इन
इन अ बेटर वे. आणि आज मागे वळून बघताना माझ्या आई-वडिलांना प्रचंड समाधान वाटतं या गोष्टीचं, की मी त्यातल्या त्यात का होईना म्हणजे पाथ ब्रेकिंग थोडंसं वागू शकले किंवा त्यांच्या कपॅसिटीमध्ये त्यांनी मला जेवढं दिलं त्याचं मी चीज केलं असं मी म्हणू शकीन, की ते त्यांना ते समाधान आहे आज. एक गंमत अशी आहे की 17चा पाढा म्हटला की आपण अजून एवढं अडखळतो. पण ते अडखळतो कसं आहे ना, हे कदाचित तुम्ही जास्त चांगलं दाखवू शकता तुमच्या चित्रात. अर्चनाताई? हो. अ, नाही, हे खूप हा प्रवास इंटरेस्टिंग आहे आणि हे इतकं मेथॉडिकली डोळसपणे तुमच्या आई-वडिलांनी दृश्य बघितलेलं आहे आणि ते अस्तित्वात आणलेलं आहे खरं तर. आणि तू आधी म्हणालीस, की म्हणजे जे मध्ये अर्थातच म्हणजे डिग्री कोर्स असल्यामुळे अगदी बेसिक पासून रंग कसे तयार कसे होतात पासून कुठले वापरावेत, कसे वापरावेत. आता तुझी बरीच चित्र बघितली आणि इनफॅक्ट आत्ताचं पण जे व्हिज्युअल आपण बघितलं, ते म्हणजे ते बघताना हसू आल्याशिवाय राहत नाही. आणि ती त्या चित्रातली गंमत आहे, की म्हणजे ते बघताना तुमच्या चेहऱ्यावर आपोआप हसू येतं. आपोआप तो एक प्रसन्नता येते आणि ते तुझ्या चित्रांमधनं मला नेहमी जाणवलेलं आहे. आणि तुझी एक प्रबोधिनीतली जेव्हा मी तुझं वर्कशॉप हे बघितलेलं होतं, तर त्यावेळेला असं लक्षात आलं, की एका मुलाखतीमध्ये तू म्हटलं, की मला असे रंग खूप वापरायला आवडतात आणि ते आत्ताच्या व्हिज्युअलमध्ये दिसून आलं. ते कुठेही पटपटीतपणा न वापरता उत्कृष्ट रंगसंगती घेऊन ते छान रंग वापरून तुला जे व्यक्त करायचं आहे ते. मला व्हिम्सिकल फार आवडलं. तू हल्ली फार व्हिम्सिकल झालेली आहेस. पण एनिवे त्या त्या मुलाखतीमध्ये तू असंही म्हणालीस, की तुला ब्लॅक एंड व्हाईट पण आवडतं. कारण तू एका वॉलवरचा जो कॅनव्हास दाखवलास, की ती हो, प्रचंड 30 बाय 50 फुटी वॉल हो. आणि त्याच्यावरचं चितारण जे होतं ते. तर हे कसं काय जमतं? म्हणजे हा बॅलन्स कसं काय येतो? म्हणजे हा त्याच्यातनं त्या रंगामधनं माझ्या चेहऱ्यावरती किंवा बघणाऱ्याच्या चेहऱ्यावरती आपोआप हसू येईल आणि त्याला प्रसन्नता वाटेल. हे कसं काय आलं तुझ्या ह्याच्यात ते सांग? हा थोडा ट्रिकी क्वेश्चन आहे माझ्यासाठी असं वाटतं. कारण अ, अ, मला असं असं कायमच वाटत आलं, की आपण जसे असतो ना, तसं ते आपोआप चित्र येत जातं, असं मला वाटतं. म्हणजे मला असं म्हणायचं नाहीये, की देअर आर नॉट बॅड डेज ऑफ माईन किंवा डल डेज ऑफ माईन. पण मोस्टली मी अशीच असते. म्हणजे काहीतरी घडलेलं असतं, कुठेतरी हास्याची कारंजी असतात. आणि दॅट्स द डे अबाउट व्हॉट आय गो अबाउट इन अ डे. म्हणजे माझी मुलगी मैत्रा, तिचे काही छोटे अॅनेक्डोट्स. माझा नवरा अत्यंत विटी आहे. म्हणजे हे व्हिम्सिकल जे तुम्ही म्हणलात, हे सगळं तो बोलून गेलाय आणि मग त्याच्यावरती चित्र काढलंय. कारण कोरोनाच्या सगळ्या काळात ना, म्हणजे आधी 1-2 दिवस हां, आपण एकत्र आहोत वगैरे, मग त्याचा त्रास व्हायला लागतो. अतिपरिचयात अवज्ञा ही व्हायला लागते आणि ती सगळ्यांचीच झाली होती मला वाटतं. पण ते रोजचं जे मुंडेन काम होतं, भांडी घासायचं, त्याचं पण त्यांनी इतकं एक काहीतरी गाण्यात तो म्हणायचा आणि दॅट यूज्ड टू बी माय सब्जेक्ट फॉर द ड्रॉइंग बॅक देन. किंवा ते अजून एक होतं अनाखेरी किचन माझे मज पुसावे लागले. म्हणजे छोटं आता सगळं आवराआवरी झालीये. वैताग आलाय. सगळं असं आपटून निघून जावंसं वाटतंय. पण ते जे तो बोललाय त्याच्यानंतर ते सगळं काम आटोपून iPad घेऊन चित्र काढणं मला जास्त महत्वाचं वाटलं तेव्हा. म्हणजे ते क्षण टिपावे असं वाटलं. मला कुमारी कासव पण भयंकर आवडलं. मला कुमारी कासव. तिचे म्हणजे इतकी निरागस असतात ना मुलं, ती सनस्क्रीमच म्हणते. म्हणजे कितीही तो सनस्क्रीम केल्यासारखाच मला कायम तिच्या बोलण्यातनं वाटतं. त्यामुळे हेच रोजचे टॉपिक्स मिळत असल्यामुळे कदाचित तो हसरा भाव मला आणता येतो, असं मी म्हणेन. म्हणजे ते चित्र काढताना आणि त्याच्या आधी पण मी एवढीच हसलेली असते. त्यामुळे ते हसरे भाव येत असावेत असं वाटतं मला. मग आणि हे त्याच्यात रंगीबेरंगी करायचं का ब्लॅक एंड व्हाईट करायचं हे कसं ठरतं म्हणजे? कारण हां, अर्थात या आता आत्ताच्या तो बघितलेल्या व्हिज्युअलमध्ये सगळी इतकी छान रंगीबेरंगी आहेत. हो. कुठेही बटबटीतपणा न असता. पण ती ब्लॅक एंड व्हाईट पण तेवढंच छान दिसतं. हे कसं बऱ्याचदा काय होतं ना, ते ठरवतं? Facebookवर टाकायचं असतं ना, त्यामुळे तो एक सटल प्रेशर असतं माहितीये का, की ते आपण सोशल मीडियावर टाकतोय, तर ते थोडं कलरफुल किंवा असं असेल, तर ते जास्त अपील होईल अशा ह्यानी.
त्याच्यात पण मी बरेच कमी रंग वापरते. म्हणजे जे फेसबुक ऑनलाईन पोस्ट करायचं असतं, कारण ते पटकन मला तिथल्या तिथे थोडंसं रंगवून पोस्ट करायचं असतं. ब्लॅक अँड व्हाईटची मजा म्हणजे मारिओ मिरांडा जे गोवन आर्टिस्ट आहेत, ते ही इज माय इन्स्पिरेशन किंवा माझी शैली आता तशी झाली आहे. मला लोकं मजेनी लेडी मिरांडा पण म्हणतात. पण मी आय एम नोवेअर क्लोज टू दॅट. पण त्यांनी भरपूरसं ब्लॅक अँड व्हाईट काम केलंय आणि त्याच्यात जेवढी ताकद आहे ना, म्हणजे त्या ब्लॅक अँड व्हाईट दोन्ही त्या गोष्टी कंपोज करण्यामध्ये, ती तुम्ही किती हजार रंग ओतलेत तरी त्याच्यात कधी-कधी येत नाही असं मला वाटतं. म्हणजे ईच सब्जेक्ट डिझर्व्हज इट्स ओन पॉइज आणि एलिगन्स आणि ब्लॅक अँड व्हाईट डज ब्रिंग आउट म्हणजे तो कधी-कधी मला क्लायंटला कन्व्हिन्स करायला थोडंसं अवघड पडतं, की तुम्ही ब्लॅक अँड आपण हे ब्लॅक अँड व्हाईट करू किंवा सिंगल टोन करू. पण लोकांना काय झालंय ना, माझी खूप कलरफुल चित्र मी कायम बघत असल्यामुळे अ, नाही थोडे तरी रंग वापरू, थोडे तरी रंग वापर असं एक खूप आग्रह असतो. पण मला वैयक्तिक ब्लॅक एंड व्हाईट किंवा सिंगल टोनमध्ये पण काम करायला खूप आवडतं. त्याचा एक वेगळाच एलिगन्स कायम असतो. त्याचं एक पॅरलल एक फोटोग्राफी मधनं पण सांगू शकतो की बरेचदा पोर्ट्रेट्स जे असतात ते ब्लॅक अँड व्हाईट हो, मधनं जरा जास्त बोलतात असं मला वाटतं हो, हो. कलरपेक्षा. नक्कीच, कारण नक्कीच. भाव जे असतात ते मिसच होऊ शकत नाही त्यामध्ये आणि अर्थात करेक्ट. फोटोग्राफरचं स्किल लागतं पण ब्लॅक अँड व्हाईट हो. म्हणजे तुम्ही लपूच नाही शकत तुमच्या टेक्निक. दुसरा भाग हा की अर्चनाताई म्हणाल तशा खुसखुशीतपणा दरवेळी तुम्ही जो टिपता प्रत्येकाला वाटतं की आजच्या काळामध्ये किती निगेटिव्हिटी आहे. सगळीकडे कटकट, त्रास, ताप, वैताग, चिडचिड, संताप या सगळ्या भावनांनीच ग्रस्त आहेत. आपल्याकडे 2 मंडळी बसली आहेत जी याचं क्लिनिकली इव्हॅल्युएशन करतात. आणि अशा बाजूला तुम्ही केवळ ह्यातलं छान जे व्यंग आहे, प्रत्येक माणसामध्ये व्यंग आहे, जे एरवी आपण टापटीपपणाच्या आड दडवून ठेवतो फॉर्मॅलिटी मधनं. पण ते व्यंग दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू आणू शकतं आणि कदाचित स्वतःलाही हसू शकतं हे तुम्ही तुमच्या चित्रातून दाखवता. ही खूप गरजेची गोष्ट आहे. गिरीश भाऊ? थँक यू. मला एक विचारायचं होतं त्या तुम्ही मॅरिओ मिरांडाचा उल्लेख केला म्हणून आणि मी त्याच्याकडेच येणार होतो. कारण सायली दामलेची एक विशिष्ट स्टाईल आहे. जशी आर के हो, लक्ष्मणची एक स्टाईल आहे, मॅरिओची एक हो. स्टाईल आहे. ती चित्र बघितल्यानंतर लगेच लक्षात येतं, की अरे हे मॅरिओचंच असलं पाहिजे किंवा हे आर के लक्ष्मणचंच असलं पाहिजे आणि इन्सिडेंटली ब्लॅक अँड व्हाईटमध्येच असतं दोघांचंही म्हणून. तर हे असं म्हणजे तशा वाटेला कसं सायली दामले स्टाईल आता काही वर्षानंतर सायली दामलेची स्टाईल अशी एक जगन्मान्य होईल. तर हे हां. आपसुकच घडलं का काही त्याच्यामागे विशेष असं म्हणजे प्लॅनिंग होतं? नाही, आपसुकच घडलं मला वाटतं. म्हणजे अजून इट इज स्टिल इव्हॉल्विंग असं म्हणेन. म्हणजे आधी जे एक म्हणजे माझीच चित्र मी एक 4-5 वर्ष आधीची जर बघितली तर ती हँड ड्रॉन असत किंवा तेव्हा इंकिंग करून मग ती स्कॅन करून मग ते रंगवण्यात येईल. आता iPadमुळे ते जरा जास्त सोपं झालंय आणि म्हणजे ब्रश टेक्नॉलॉजीचा पण ह्याच्यात खूप मोठा अ, अ, म्हणजे जोड आहे असं म्हणेन मी. कारण तिथल्या तिथे ब्रशचे थिक थिन स्ट्रोक्स आपल्याला करता येतात. प्रेशरनी ते जाड-बारीक करता येतं. एकदम वेगळा इम्पॅक्ट होऊन जातो त्याचा. पण असं मी अशी ठरवलं नव्हतं, की मला असंच व्यक्त व्हायचंय किंवा असं. ते आपोआप घडत गेलं असं म्हणेन. म्हणजे जे अप्रिशिएट झालं ते इट इस ह्युमन टेंडन्सी, की आपण ते परत रिपीट करत राहतो किंवा हे अपील होतंय त्याने मला 4 पैसे मिळतायत. दोन्ही भाग त्याच्यात आहेत. तर तसं ते आवडतंय म्हणजे जेवढं आत्तापर्यंत मी काम केलंय तेवढं अप्रिशिएटच झालंय असं म्हणेन मी. खूप कमी क्रिटिसिझम आलंय माझ्याकडे आणि खरं तर मला ते असं काय म्हणू आपण, ते क्रिटिसिझम असं घेता पण येत नाही. मी त्या झोनमध्येच जात नाही कोणाला दुखवायच्या. कारण मूळ तो माझा स्वभाव नाहीये. त्यामुळे ते डिफेंड करणं किंवा त्याच्याबद्दल आक्रमक होणं हेही मला कधी जमणार नाही. त्यामुळे माझे कुठलेही पॉलिटिक्स किंवा दुसऱ्या माणसाला दुखवलं जाईल, या बाबतीत मी कधी पडत नाही. माझे अनुभव मी मांडते. त्याच्यात लोकांना काय बरं-वाईट असेल ते, पण युजुअली लोकं मला सांगतात, की "वी रिलिव्ह द मेमरीज विथ यू." हा जो एक भाग आहे म्हणजे
खूप लोक आता प्रत्येकालाच लहान मुलं आहेत. मैत्राचे जेव्हा जेव्हा मी स्केचेस टाकते, तेव्हा तेव्हा खूप लोक मला म्हणतात, की "अगं, आमच्या वेळेस पण असंच घडलं होतं बरं का." माझी मुलगी पण असंच म्हणायची. पण मला चित्र काढता येत नाहीत, त्यामुळे मी ते कधी मांडू नाही शकले किंवा काही लोकं त्याच्याबद्दल लिहितील. तर मला हे खूप छान वाटलं, की माझ्यात जर ती कपॅसिटी आहे चित्र काढायची, तर मग हे जर अॅनेक्डोट्स मी शेअर केले सगळ्यांबरोबर आणि ह्या एका एक्सप्रेशनला खूप लोकं कनेक्ट झाली. म्हणजे हं. तो जो हॅपीनेस कोशंट आपण म्हणू, तो मला त्यातनं मिळत गेला, की माझ्याबरोबर पण असं घडलं होतं. मला मग ते त्याच्यानंतर त्यांचे काही किस्से सांगणं, ह्यानी अजून तो म्हणजे फ्रेंड कम्युनिटी पण वाढत गेली, कामं पण मिळत गेली त्या अनुषंगाने. असं सगळंच ते मला वाटतं बरोबर. तुमच्या कामावर पुलंचा फार प्रभाव आहे आणि त्या कामाच्या फिलॉसॉफीवर पण पुलंचा फार प्रभाव आहे. कारण पुलंचं लिखाण व्यक्तिचित्र असो आणि कुठलंही असो, त्यामधलं ते व्यंग पकडायचंय. पण त्या हं. ला व्यंग आहे असं नाही म्हणायचं ते. हो. त्यामुळे कधीच मलाही असं वाटत नाही, की पुलंच्या कुठल्याही लिखाणातनं कोणीतरी दुखावले गेले असते. मुद्दामहून दुखावले गेलेले असते. आणि तेच तुम्ही चित्रातनं हे दाखवता. विशेषतः आत्ताच आपण क्लिपमध्ये जे पाहिलं, पांढऱ्या व्हाईटपणाची कमाल वैशिष्ट्य रमणगावकर आणि ते इतकं उत्तम तुम्ही चितारलं होतं, की मला 2 मिनिटं मला ते आठवायला लागला तो संदर्भ आणि मी पण असाच हसलो होतो मनमुराद. खरंच. अं, आता म्हणजे संदीप सुरुवातीला जे म्हणाला, की वन पिक्चर इज वर्थ 1000 वर्ड्स तसंच तू आता सांगितलेला अनुभव होता, की लोकांच्या बरोबर जे घडलेलं आहे, ते तू चित्रातनं मांडलेलं आहे आणि त्याच्यातल्या लोकांच्या मेमरीज सगळ्या अशा त्या रिलीफ किंवा रिवाईव्ह झाल्या असं म्हणाला. आता तू या याच्या टेक्नॉलॉजीबद्दल म्हणालीस. आता अर्थातच हा खूप फरक आहे. कारण आता म्हणजे कॉम्प्युटर सॉफ्टवेअर्स त्याचे प्रोग्राम्स म्हणजे अगदी पेंट ब्रश पासून चित्र रंगवण्यापासून चित्र काढण्यापर्यंत या सगळ्या गोष्टी आल्या. आणि अर्थात आता ह्याच्यामध्ये iPad किंवा टेक्नॉलॉजीमध्ये तुला ऑप्शन असतो, की एक काहीतरी स्ट्रोक चुकला, तर तुला मागे जाऊन तो दुरुस्त करता येतो, इरेज करता येतो, परत रिस्ट्रक्चर करता येतो. हाताने काढलेल्या चित्रांमध्ये नॅचरली तसं शक्य नसतं आणि जे आहे त्यालाच आकार देणं भाग आहे. तर अशा जरा काहीतरी मला त्याच्यातले जरा फरक सांग की आणि त्याच्यामुळे काही चॅलेंजेस उभी राहिले का? की टेक्नॉलॉजी वापरणं किंवा न वापरणं, हाताने काढणं किंवा न काढणं, याच्यातलं जास्त आनंददायी अ, म्हणजे अर्थात कॉम्प्युटरनी जनरेट केलेलं आहे त्याच्यात परफेक्शन जास्त येणार आहे कारण तुला ते एडिट करायला वाव आहे. पण हाताने जे काढलेलं आहे त्याच्यात एडिटिंग कसं करता येईल? हो. मी खूप चित्र हाताने काढली. म्हणजे मी मगाशी मी म्हटलं तसं इथे ह्या Skype कॉलला जॉइन करायच्या आधीपासून जी धाकधूक होती, टेक्निकली चॅलेंज असल्यामुळे, की मला जॉइन होता येईल का नाही? मला ते जमेल का नाही? ह्याची एक भीती कायम. त्यामुळे मुळातच मी iPadच्या मागे पण खूप उशिराने लागले. म्हणजे माझा एक खूप छान मित्र आहे सोहम सबनीस म्हणून. तो त्याचा iPad घेऊन घरी आला होता, की "तू हे वापरून बघ. मुली तू हे वापर एकदा. मग तुला कळेल की व्हॉट यू आर मिसिंग ऑन. की तू एका क्षणात तुझं चित्र होऊन तू प्रिंट काढतीयेस ह्या क्षणी. हे तुला नाही नाहीतर मिळणार आहे. तू उत्तमच करतीयेस पण ह्यानी तू करून बघ." आणि ते iPad हातात घेतल्यानंतर मला असं झालं, की अरे आपण हे आधी का नाही केलंय? पण अ, आधी आधीचे माझे रोटरिंग पेन किंवा जे इंकिंगला मी वापरायचे, पेपर वापरायचे ते आता खरोखरी शोधावे लागतील इतपत अडगळीत गेलेत. पण त्याची पण मजा खूप वेगळी होती. म्हणजे ते चित्र काढताना पेपरचा टेक्स्चर, ते आपलं पेन म्हणजे ते रोटरिंग पेन थोडंसं जाड असतं आणि खरखरीत असतं म्हणजे आपण जेव्हा इंक करतो तेव्हा. तर ती पण एक खूप ना सूदिंग प्रोसेस असायची असं वाटतं मला, की एक चित्र झालंय म्हणजे ते एक प्रोसेस असायची, जी मला तेवढीच आनंददायी होती, की आता माझं चित्र काढून झालंय. मी चित्र क्लायंटला दाखवलं. क्लायंटकडनं अप्रूव्हल आल्यानंतर आता ते ब्लॅक एंड व्हाईट मी करणार आणि मग त्याच्यात कलर करणार. तर मी खूप विनवण्या करून सांगायचे, की मला आता पेन्सिल स्केच असेल तेव्हा तुम्ही चेंजेस सांगा. कारण मी ते कलर म्हणजे आउटलाइनिंग करायला घेतलं, की मग त्याच्यात बदल करणं खूप अवघड जातं. तर त्याच्यानंतर मग ते कलरिंग स्टेजला यायचं. बऱ्याचदा क्लायंट्स खूप कोऑपरेटिव्हच होते माझे. त्यामुळे मला पेन्सिल स्केचिंगमध्येच काही बदल हवे असतील तर सांगायचे. खूप कमी वेळा मी फायनल काम झालंय आणि मग ते एडिट करायला लागलंय असं कमी वेळा झालंय.
पण फोटोशॉप नावाचा जो एक प्रकार आहे त्याच्यात तुम्ही वाटेल ते करू शकता. तर ते दॅट केम हँडी दॅट टाइम. पण आय थरली ऑल्सो एन्जॉयड हँड ड्रॉइंग मोर दॅन आयपॅड ऑल्सो. तर ती एक वेगळीच मजा असायची. म्हणजे ते अ, सगळी चित्र हाताने काढणं, ते स्केल तुमचं बरोबर येतंय का नाही, तिथपासून म्हणजे पेपरवरती तो अंदाज घेऊन तुम्हाला शेवटी म्हणजे त्याचं रूपांतर तुम्हाला पत्रिकेत करायचंय, ब्रोशरमध्ये करायचंय, ज्याच्या कशात करायचंय. त्याचा एक अंदाज येतो आणि मला वाटतं फॉर्मल एज्युकेशन मी जे मगाशी म्हणलं, की लेआउट कसा असावा, कसं करावं, प्रपोर्शन कसं असावं हे शिकले असल्यामुळे ना, ते पुढे आता मला वापरताना फार अडचण येत नाहीये. म्हणजे बरोबर. ते चित्र बरोबर डोक्यात फिक्स्ड असतं, की मला काय कसं करायचंय. मग त्या बरोबर. अनुषंगाने ते हळू-हळू काढता येतं म्हणजे आता जमतं ते. आणि आता मग बहुसंख्य काम आहे ते टेक्नॉलॉजीच्या सहकार्यानेच होतं का? iPadच्या हो, सहकार्याने का? हो. बरंच काम माझं आता iPadवरच होतं. म्हणजे आता मी काय म्हणू आता मी अगदीच मी कमर्शियल आर्टिस्ट झाले असल्यामुळे मी थोड्या गोष्टी स्टँडर्डाइज केल्या आहेत, की जेणेकरून माझं काम थोडं लवकर पण होईल. कारण माझं कसं आहे, माझी वन मॅन आर्मी आहे. एकटीच मला चित्र काढायचंय, म्हणजे एकीलाच कलर. मी कलर करायला दुसऱ्या माणसाला ठेवू शकीन. पण अगेन बिंग अॅन आर्टिस्ट ते मला मला तो जर त्या निळ्याची शेड त्यांनी जर टर्कोइज केली आणि मला सेरुलिन हवी आहे, तर मग ते परत बॅक अँड फोर्थ होणार. त्याच्यापेक्षा नकोच बाबा माझं मी करते अशा लेव्हलला मी माझं काम करत असते. आणि आता मी म्हणलं तसं मी स्टँडर्डाइज केल्यात गोष्टी अनेक. आता इथे आहेच आहे म्हणून दाखवते. ही एक लग्नपत्रिका केली मी आत्ताच हं, हं. परवा आणि ही एक मुंज पत्रिका केली. तर मी साईज आता त्याचे सेम ठेवलेत. जेणेकरून मला लेआउटिंगला ते बरं पडतं. म्हणजे आता ह्याचं असं साधारण फॉर्मॅट येतो. तसाच पत्रिकेमध्ये थोडाफार असा येतो. म्हणजे स्टँडर्डायझेशन केल्यामुळे ना मला थोडंसं माझं काम लवकर होतं. बरोबर. तर टेक्नॉलॉजीचा ह्याच्यात फायदा तोच आहे ना, टेक्नॉलॉजी गोष्टी हो, वेगाने होणं. नक्कीच. हो. म्हणजे तो एक खूप मोठा फायदा मला वाटतो आणि स्केल अप होता येतं त्यानी. म्हणजे मी लौक लौकिक अर्थाने स्केल अप व्हावे तसे कदाचित झाले नाहीये अजून. आय एम स्टिल स्ट्रगलिंग ऑन दॅट फ्रंट. पण थोड्या-थोड्या या गोष्टींमुळे अ, म्हणजे पेपर वेस्टेज पण आपण जे प्रिंट करायला जातो, मला फार तो एक कन्सर्न असतो, की खूप अवाच्या सवा पेपर पण वाया जाता कामा नये. आपल्याला जितका मॅक्सिमम, ऑप्टिमम अ, पत्रिका एका पेपरमध्ये बसवता येतील तर तितक्या चांगल्या. कारण आता कोव्हिड नंतर खूप गोष्टी, खूप गणितं बदलली. म्हणजे आता मी पत्रिका ज्या मेन करते, पूर्वी माझ्याकडे 300-350 असा आकडा यायचा. आता 25 येतो. कारण प्रामुख्याने लोकं WhatsAppवरती पत्रिका पाठवतात. आणि मला हे सपोर्ट करायला खूप आवडतं कारण काय अ, ठीक आहे म्हणजे दॅट्स जस्ट फाईन, की एक देवाला दाखवण्यापुरत्या एक 5-15 केल्या आणि उरलेल्या तुम्ही WhatsAppनी पाठवल्या. तर दॅट मेक्स मोर सेन्स. हल्ली नाही कोणी कोणाकडे जाऊन देत आहेत पत्रिका एवढ्या. बरोबर. तर हा पण मला एक खूप म्हणजे आता हळू जाणवलेला बदल आहे. तर तोही एक टेक्नॉलॉजीचाच भाग हो, आहे ना खरं तर नाही का हो, आता. हो. कारण मला मला सुद्धा आता म्हणजे प्रत्यक्ष पत्रिका कोणाची आल्याचं बऱ्याच वर्षात हं. आठवतच नाही म्हणजे ॲक्चुअली. आता गेल्या काही वर्षात तर ही जी WhatsAppवरती पत्रिका निमंत्रण आणि पत्रिकेत करेक्ट. तर ही जी पत्रिका असते ती त्याचंच मी मग WhatsApp फॉर्मॅट मध्ये करते. म्हणजे स्क्रीन रिझोल्यूशनला ते होईल असं किंवा पी-डी-एफ रूपांतर त्याचं. जेणेकरून ते त्यांना पाठवायला पण सोपं पडतं. तुम्ही Adobeचा उल्लेख केला. मला लहानपणी चित्रकलेचा फार असा धसका बसायचा. कारण अजूनही मला एक सरळ रेष काढता येत नाही. माझी रेष नेहमी अशी खाली जाते, नाहीतर वरती जाते. माझं चित्र स्टँडर्डाइज असायचं, की बहुतेक 2 डोंगर, त्याच्यातून उगवणारा सूर्य, समोर एक घर आणि वाहणारी नदी एवढंच माझं चित्रकलेचा संबंध होता. आता टेक्नॉलॉजीमुळे कोणालाही चित्रकार होता येतं का बरं? कारण आता त्याच्यामध्ये सॅडली कॉन्सेप्ट्स पण असतील ना, जे 4 वर्ष तुम्ही शिकता. दॅट इज व्हेरी डिफरंट म्हणजे हल्ली म्हणजे मला असं वैयक्तिक वाटतं, की जर तुम्ही फॉर्मली एज्युकेटेड असाल ना, तर त्यातले खाचखळगे तुम्हाला लवकर कळतात.
म्हणजे जसं मी म्हणलं की मला आता एखादं चित्र ब्रोशरला कॉर्नरला टाकायचं असेल, तर त्याचं साईज कितपत हवा किंवा मी केवढं चित्र काढायला हवं, ह्याचं फ्रेमिंग मला झालेलं असतं. कारण मी ते शिकलीये किंवा खूप बेसिक म्हणजे ब्रशचा थिकनेस, पेन्सिलीचा थिकनेस काय असावा, इथपासून. कारण नाहीतर ते जर तुम्ही मोठं काढलं आणि मग नंतर ते स्केल डाउन केलं, तरी त्याचा तो बटबटीतपणा मग दिसू शकतो, जो आपल्याला कदाचित नको असेल. तर ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही फॉर्मली आर्ट एज्युकेटेड असाल, तर निश्चित फरक म्हणजे हे बारकावे आहेत असं म्हणेन मी, की ते तुम्हाला लक्षात येतात किंवा ते तुम्ही जास्त एस्थेटिकली मांडू शकता. हल्ली खूप लोकांना म्हणजे आता iPadवरती पण खूप वेगवेगळ्या गोष्टी ट्राय आउट करून खूप उत्तम काम करणारे नॉन आर्टिस्ट पण आहेत. म्हणजे मला खूप कौतुक वाटतं खरं सांगायचं तर. म्हणजे मी कायम सांगते, की माझं जे काम आहे ते अ, मी फॉर्मली आर्ट एज्युकेटेड असल्यामुळे आज ह्या लेव्हलपर्यंत कदाचित आली आहे. जे इंजिनिअर असतात किंवा डॉक्टर्स असतात किंवा इतर प्रोफेशन्समधून जेव्हा लोकं काम करतात, एस्पेशली कॅनव्हासवर वगैरे त्यांचं निश्चित कौतुक मला फार वाटतं. कारण नसतं अहो म्हणजे सगळेजण ते तेवढ्या बिनधास्तपणे रंग कॅनव्हासवर नाही सांडू शकत. तुम्हाला कितीही गोष्टी आणून दिल्या ना, तरी ते असं आतून असावं लागतं. टू पोअर द कलर्स ऑन्टू द कॅनव्हास. आणि ते म्हणजे त्याच्यासाठी खूप म्हणजे एज्युकेटेड असण्याची गरज आहे असं वाटत नाही मला. पण येस म्हणजे हे जे छोटे बारकावे आहेत त्याच्यात एज्युकेशन डज हेल्प. पण जेव्हा तुम्हाला स्वतःहून काहीतरी करून बघायचं असेल, जेव्हा गोष्टी ट्राय करायच्या असतील, तेव्हा एज्युकेशन आड न येता त्याचा आनंद जर आपण जास्त घेतला, तर ते जास्त उत्तम खुलून येतं असं वाटतं मला. तुमच्या अम, अनेक प्रोजेक्ट्स आणि त्याचे ऍप्लिकेशन्स तुमच्या कलाकृतीचे असे भिन्न आणि भन्नाट आहेत एकाच वेळी. तर तुम्ही आता पत्रिका तर दाखवल्याच. तुम्ही एका कॅफे आणि मला वाटतं रेस्टॉरंटचं पण इंटिरियर केलं होतं. हो. आणि आता ते गंमत म्हणून होतं का मुद्दामून केलं होतं माहित नाही. कोथरूडमध्ये एक तुम्ही घुबडाचं म्युरल केलं होतं हो, आणि तेही खूप गोंडस होतं. घुबड ते. हो. तर ह्या सगळ्या क्लायंट्स बरोबर इंटरॅक्ट करताना विशेषतः कॅफेमध्ये तुम्ही जे तुमचं आर्टवर्क दाखवलं, पुष्कळ जण आजकाल कंटेम्पररीच्या नादाखाली केवळ अमुक एक सर्वांना रुचेल पचेल असा कलर पॅलेट घेतला आणि काही कंटेम्पररी हे लावले, डिझाईन्स लावले की संपला विषय. कारण लोक काय जेवायला येतात. हो. पण मंडळी पुष्कळदा गंमत म्हणून आधी स्पेस मधनं पण तुम्हाला इन्व्हायटिंग वाटलं पाहिजे, पॅलेट मधनं इन्व्हायटिंग वाटलं पाहिजे आणि खरोखर मग जिभेवर गेलं पाहिजे. हे एक्सपिरियन्स मला वाटतं तुमच्या त्या प्रोजेक्टमुळे मिळाला असेल. पण ह्याच्यामध्ये काही गमती-जमती, काही विचार करताना किंवा अप्रोच होताना काही डिस्कशन्स मधनं आलेल्या मजा, या काही सांगू शकाल का? म्हणजे तुम्ही स्पेसिफिक रिलेटेड टू वॉल पेंटिंग म्हणताय? हा, ते रेस्टॉरंटचं तुम्ही जे केलं होतं हो. त्याबद्दल. म्हणजे इतर बऱ्याचदा काही आता मी बाकी? एक मध्ये फिश थालीचं एक केलं होतं. तर मी जनरल इनिशियल बऱ्याचदा मी स्केचेस दाखवते, की साधारणतः हे असं होणार आहे. पण तिकडे गेल्यानंतर कदाचित ती स्पेस बघून असं वाटतं, की अरे हे अजून आपण ते खुलवू, अजून आपण ह्या साइडला करू, त्या साइडला करू असं करत म्हणजे तो मालक जेव्हा आला, तेव्हा तो मला म्हटला, "पण मी तुला एवढं नव्हतं करायला सांगितलं." म्हणजे तू अख्खी जागा म्हणजे मी असं कुठेतरी जिन्याच्या खाली एखादी लवंग, एखादी दालचिनी जे ते माशाच्या प्रिपरेशनला वापरतात, एखाद्या लसणाची पाकळी अशी दाखवली आहे. मग कुठेतरी अ, अ, मासे आणि अंडर वॉटर जे सी लाईफ आहे, ते थोडं दाखवलंय. तर बऱ्याचदा काय होतं ना, माझ्या डोक्यात पिक्चर क्लिअर असतं, की मला काय काढायचंय. पण ते तसं समोरच्याला थोडंसं अनएक्सपेक्टेड रिझल्ट्स पण असतात त्याचे, की म्हणजे मला कधीही असं का केलंस किंवा अशी हे फारच घाण दिसतंय असे थँकफुली देवाकृपेने नाही आलेत कमेंट्स. पण ते त्यांना ना मला ते कन्विन्स
करायला किंचित कधी कधी अवघड जातं, की नाही हे छान दिसेल, यू ट्रस्ट मी, की हे ह्या भिंतीवरती ह्या स्केलमध्ये आपण जेव्हा करू, मग ते अंगावर नाही ना येणार. म्हटलं ती जबाबदारी माझी. ते कसं बॅलन्स आउट करायचं. तसं आता ते तुम्ही घुबडाचा उल्लेख केलात. मी आभा भागवत म्हणून खूप प्रसिद्ध वॉल म्युरल आर्टिस्ट आहे पुण्यात. तर मी आभाताईला असिस्ट केलं होतं ते घुबडाचं पेंटिंग करताना. आम्ही ते पेंटिंग करताना खूप लोकं कुतूहलाने आमच्याकडे बघत होती. खूप लोकं, की ह्यांना काय नडलंय इथं येऊन कुठलीतरी भिंत रंगवत बसल्यात दोघी जणी. आणि कोविडचे दिवस होते म्हणजे लॉकडाऊन जस्ट संपलं होतं. मला वाटतं मी सकाळी 7:00-7:30 ला भेटून ते केलं होतं, की वर्दळ सुरू व्हायच्या आधी वगैरे. तर लोकांना एकतर तुम्हाला पैसे कोण देणार आहे ह्याच्याबद्दलची एक उत्सुकता होती. म्हणलं आम्हाला कोणीही पैसे देत नाहीये. आम्हाला कोणीही रंग आणून दिलेले नाहीयेत. आभाताईला ती भिंत दिसली आणि तिला असं वाटलं, की त्याच्यावरती आपण छान सुंदर अ, एखादं चित्र काढूया आणि तू येशील का काढायला? आणि मला तेव्हा वेळ होता. तर मी म्हणलं, "हो." म्हणजे ते इतकं प्लेन सिंपल झालं होतं. एक 4-5 तासात आमचं ते चित्र झालं सुद्धा. पण लोकांना हे जे प्रश्न पडतात ते फार मजेशीर असतात. म्हणजे दरवेळेसच त्याला सारखा कमर्शियल अँगल नसतो. कधीतरी गंमत म्हणून म्हणजे आभाताई तर पुण्यातल्या अनेक भिंती तिची रंगजा नावाची इन्स्टिट्यूट आहे. म्हणजे त्या अशाच बायका एकत्र येऊन अ, अ, रंगवत असतात. तर तशी तिने किती हजारो भिंती केल्यात आता पुण्यात. खूप छोट्या-छोट्या कॉर्नरला तिने रंग म्हणजे शी इस ब्युटिफाईड द सिटी इन हर वेज. त्याला आम्हाला फंडिंग असं वाटतं, की आता जे बऱ्याचदा फुटपाथवरती आपण जाता-येता जे बेढप चित्र असतात, असं खूप वेळा मनात येऊन जातं, की हे कोणाला गाठायचं? हे जर आपल्याला कॉन्ट्रॅक्ट हवा असेल तर आम्ही ह्यांच्यापेक्षा नक्कीच चांगलं काम करू शकतो. पण मग असं होतं, की इस इट रिअली वर्थ पुटिंग युअर फूट देअर? की इट माइट नॉट बी अप्रिशिएटेड एव्हरीवेअर. तर ते यू हॅव टू चूज युअर स्पेसेस, युअर म्हणजे निश कॉर्नर्स ज्याच्यातनं तुम्ही ॲज अन आर्टिस्ट व्यक्त होता आणि ते समोरच्याला अप्रिशिएट करता येतंय. राईट. आणि म्हणजे आता पुष्कळ जणांना भिंत बघून हे कधीच सुचत नाही. आपल्या इथे भिंत बघून फक्त विशेषतः बऱ्याच जणांना असं सुचतं, की अरे हां, ती म्हणजे काहीतरी पिंक टाकायची गोष्ट आहे. मतांची नाही तर इतर कुठली तरी किंवा स्वच्छ असेल तर कुठल्या ना कुठल्या डागांनी रंगवायची. पण तुम्ही त्या डागांमधनं आणि त्या भिंतीमध्ये असं काहीतरी उघड असू शकतं, जे तुम्हाला बघतंय आणि सांगू शकते, की हे नका करू. ही गमतीची गोष्ट आहे आणि हे मला वाटतं जसं एक हिंदीमध्ये पण एक वचन आहे, "जे न देखे रवी वो देखे कवी." तशातलं तुम्हाला चित्रकार मंडळींचं पण आहे, जिथे सामान्य मंडळींना दिसत नाही आणि जे तुम्हाला दिसतं त्यामध्ये आणि त्यात तुम्ही एक विश्व साकारून घेता. अ, थोडंसं पुढे जाऊन मला हे पण विचारायचं आहे. व्हिज्युअलायझेशन हो, म्हणजे हो, आर्टिस्टचं व्हिज्युअलायझ हो. तुम्ही म्हणालात, की मी कधीही असे निगेटिव्ह गोष्टी किंवा अ, संताप, चिडचिड असणाऱ्या गोष्टी कधी मी रंगवल्या नाहीत किंवा काही घेतलं नाही. पण तुम्ही मनाला टोचणाऱ्या गोष्टी मात्र नक्की तुम्ही घेतल्यात. विशेषतः तुम्हाला स्वतःला आणि त्याला सुद्धा तुम्ही एक प्रकारे एक म्हटलं तर सॅटायरिकल पण म्हटलं तर तितकंच अंतर्मुख करून टाकणारं एक माझ्या मनातलं. हो. तर बरेचदा मंडळी आपल्याकडे येणाऱ्या टीका ह्या घेऊन नैराश्याच्या गर्तेत जातात, संताप करतात. विशेषतः तुम्ही जर टीनेजर असाल तर असं बरंच होतं. पण आणि काही जण अत्यंत डार्क आणि गोष्टी मधनं पण व्यक्त होतात. तुम्ही याला नाही म्हटलं तरी एक लाईट गमतीदार हे दिलं. त्याविषयी काय सांगाल? ते प्रोजेक्ट खूप पर्सनल होतं. मी जे मनातल्या मनात हे केलं होतं. आय हॅव ऑल्वेज बीन द ऑन द रिसिव्हिंग एंड आपण म्हणू, ऑफ क्रिटिसिझम. प्रामुख्याने जाडीमुळे आणि मला एक्सेप्टन्स यायला खूप वर्ष लागली. कदाचित तो अजूनही हवा म्हणू म्हणू आपण तितका आला नाही. पण
ऑन द कॉन्ट्ररी मला माझ्या कामाने खूप कॉन्फिडन्स दिला ह्या गोष्टीला सामोरं जायचा, असं म्हणू शकेन मी. म्हणजे ते मनातली मनात ही जी माझी ती सीरीज आहे त्याच्यात अ, तुम्ही कुठलाही छोटा अटेम्प्ट करायला जरी गेलात ना, तरीही तुम्हाला हिणवणारीच लोकं कायम भेटली आहेत. आणि अशी लोकं असणार आहेत आपल्या आजूबाजूला, हे एक्सेप्ट करून आपण त्याच्यातनं मार्ग कसा काढायचा आहे. आपल्याला स्वतःला म्हणजे तेव्हा वाईट वाटलं असेल का? हो, नक्कीच वाटलं. पण तरी सुद्धा त्याच्याकडे एक वेगळ्या अँगलनी मला बघता येतंय का त्या दुःखाकडे? ह्याचा मी शोध घेतला होता तेव्हा. म्हणजे ती कदाचित ती फेज असेल माझी, असं वाटतं मला. म्हणजे ते टिपिकल असतं ना, म्हणजे लग्न लग्न जमण्याच्या आधीची फेज होती ती माझी. त्यामुळे रिजेक्शन्स पचवणं किंवा आपल्याला स्वतःला खूप कमी लेखणं, हे हे तेव्हा खूप पीकवर होतं. आणि मला असं ते खूप आपसूक मी खूप वर्ष मला वाटतं ती डायरी अ, अ, म्हणजे अशी कुठेतरी खाली ठेवून दिली होती, की मला हे मी केलंय, पण आय डोंट वॉन्ट टू हॅव इट पब्लिश्ड एनीवेअर. आणि जसं कामामुळे लोकं भेटत गेली, ओळखी होत गेल्या, मला असं वाटलं, की नाही दिस शुड गो आउट. म्हणजे माझ्यासारख्या अनेक मुली असतील, ज्यांना हे बघून देल देल पास द मोमेंट, की हां, ठीक आहे, इट्स ओके. मी आहे, अशी आहे, तर काय? असा जो एक झोन असतो, तो मला असं वाटलं, की हा आणावा जगासमोर. म्हणजे ज्याला मी प्रचंड आधी घाबरत होते, तो मी यशस्वीपणे मांडू शकले. किती छान वाटतं ऐकायला. असं तासनतास आपण गप्पा मारतो असं वाटायला लागलंय मला तर. पण वेळेचं बंधन आहे. मला एक विचारायचं होतं, की आणि हे जे तुम्ही म्हणलात, की लोकांची कशी प्रवृत्ती असते किंवा लोकांचं आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा आई-वडिलांनी तर उत्तेजन दिलेलं आहे, आई-वडिलांनी खूप प्रोत्साहन दिलेलं आहे आणि इतर लोकं आपल्याला सारखं खाली खेचतायत. आणि तुम्ही जे पब्लिश केलं त्याच्यामुळे इतरांना त्याच्यातून काहीतरी बोध व्हावा. तसं एखादी सायली दामले आज लहान असेल आणि तिला असं वाटलं असेल, की बुवा आपण ह्या मोठ्या सायली दामलेच्या पायावर म्हणजे तिच्या पावलांवर पाऊल ठेवून पुढे व्हावं, तर तिला काय सल्ला राहील या सायली दामलेचा? मी असा सल्ला देईन, की जे मनात आहे ते पेपरवर मांड पहिले. म्हणजे यू शुड गेट थिंग्स आउट ऑफ युअर हेड इन व्हॉटेव्हर मीडियम. चित्रकलाच असली पाहिजे असं नाही. तू लिहून व्यक्त हो, तू चित्र काढ, तू अ, एखादं कॅनव्हास पेंट करून बघ. म्हणजे खूप वेगवेगळ्या मीडियम्समधनं माणसाला एक्सप्रेस होता येतं. ज्याचं त्यांनी ते ठरवावं लागतं, की मला मला कुठलं मीडियम कम्फर्टेबल आहे. पण नक्कीच मनातल्या ज्या गोष्टी असतात त्या बाहेर कोणाशी तरी बोलून, शेअर करून आपल्याला असं एकदम जाणवतं, की अरे आपण ज्याचा बाऊ करतोय ना, ते नाहीये बरं का. त्याच्यापेक्षा खूप अ, वेगळ्या लेव्हलवरती, वेगळ्या दुःखात लोकं आहेत आणि वी आर नोव्हेअर कंपेअर्ड टू दॅट. तर आय थिंक वी शुड बी व्होकल अबाउट थिंग्स. वी शुड शेअर मोर अँड मोर असं मला खूप वाटतं. लग्न झाल्यापासून काहीतरी फरक पडलेला दिसतोय, तर नवऱ्याबद्दल काय म्हणाल? नवरे मला मंडळींना अतिशय नवरे मंडळींना कौतुक सपोर्टिव्ह करणारे फार कमी बायका भेटतात आम्हाला. म्हणून आम्ही मुद्दामून नाही विचारतो. मला मी खूप अभिमानाने सांगीन म्हणजे एकतर नवरा पण आणि त्याच जोडीने माझे सासू-सासरे अत्यंत अप्रतिम सपोर्ट. म्हणजे माझा नवरा कुकिंग करतो. मला कुकिंगमधलं विशेष काहीही येत नाही. माझा तो प्रांतच नाही. तर मा तू तुझी चित्र काढ, बाकीचं मी बघतो. हे म्हणणारे किती लोकं असतील मला तुम्ही सांगावं. माझ्या सासूबाईंनी बिकॉज सासू-सासरे माझे दोघं गायनेकॉलॉजिस्ट होते. सासूबाई आहेत माझे सासरे आता 2 वर्ष आधी गेले. पण मैत्राला सांभाळणं असो किंवा काम करणं असो, की आता माझी कुठली साइट सुरू झाली वॉल पेंटिंगची, की मी एक 5-6 दिवस नाहीये. तर मी सकाळी साधारण 8:00-8:30 ला रंग घेऊन बाहेर पडायचे. ते रात्री 7:30-8:00 ला यायचे. माझ्या माघारी घरी स्वयंपाक झालेला असायचा. माझं मुलीला भरवलेलं असायचं.
हा जो एक प्रचंड सपोर्ट सिस्टम आहे ना, की मागे मला वळून बघतात, माझ्या पायात बेडीच नाहीये कुठली. तुला काम करायचंय, यू गो. ते हा फारच जो महत्वाचं पुश आहे. मिळालाय आणि म्हणजे हा मला वाटतं खूप कमी मिळतो. म्हणजे तुम्ही मगाशी म्हणलात तसं पॅशन, प्रोफेशन एक असण्याचं खूप कमी लोकांना अवगत असेल. पण त्याच्याच बरोबर आणि तेवढीच महत्वाची नवऱ्याची किंवा स्पाउसची आणि घरच्यांची साथ जी असते. मला माहेरनं मिळालंच हे. म्हणजे त्याच्यासारखं भाग्यच माझंच आहे असं वाटतं मला. माझा भाऊ काय, वहिनी काय, आई-वडील. पण ते तेवढंच इक्वली किंवा रादर मी म्हणेन बिट मोर एम्प्लिफाईड जेव्हा मला सासरून मिळालं, तेव्हा आय थॉट द स्काय इज द लिमिट. म्हणजे माझ्याकडे काही क्रिप करायला काही हेच नाही, की मला सगळा स्वयंपाक आटोपून मग मला हे सगळं करावं लागतंय आणि आता मी हे सगळं कसं करू? हा झोनच मला कधी आला नाही. इतकं अलगद झेलून माझ्या सगळ्या टँट्रम्सला सामोरं जाऊन ह्या सगळ्या लोकांनी जी फोर्स माझ्या मागे उभी आहे, ती अशक्य आहे. म्हणजे मला ह्याच्यात आमच्या मैत्राला सांभाळणाऱ्या मावशी असोत किंवा तिचं पाळणाघर असोत, म्हणजे इतकं ट्रिमेंडस बॅकिंग आणि कायम पॉझिटिव्ह एनर्जी जी मिळाली, त्याच्याने मला वाटतं अजून काम करायला अजून नवीन-नवीन ऊर्जा मिळत गेली. तर समजा एखाद्याला फ्रीलान्सिंग आर्टिस्टच्या दृष्टीने हे खूपच महत्वाचं नाही का? म्हणजे हो, अशा प्रकारची सपोर्ट सिस्टीम असणं त्याच्यासाठी म्हणजे नोकरी करणाऱ्या बाईला सुद्धा या खरं सपोर्ट सिस्टीमची आवश्यकता असते. पण खूप. तिचे ॲटलीस्ट नोकरीचे तास असतात जे फिक्स्ड असतात आणि त्यामध्ये तिचं दिवसाचं शेड्यूल आहे ती काहीतरी करून मार्गी लावते. घरच्यांचा सपोर्ट असो किंवा नसो बिचारी ते रेटून देते. पण फ्रीलान्सिंग आर्टिस्टला हा इतका महत्वाचा आहे ॲक्चुअली म्हणजे खरोखरच भाग्यवान आहेस तू. खरंच. म्हणजे त्यांना आधी कळायचं नाही, की मी आर्टिस्ट आहे. म्हणजे माझे सासरे म्हणायचे, की "म्हणजे तू करतेस काय? तू तू पैसे तुला तुला तू पैसे कसे कमवणार आहेस?" असं त्यांनी मला विचारलं होतं. त्या पाण्याचा व्यवसाय तर काय? मी त्यांना म्हटलं, की "मी पत्रिका करते." तर ते मला म्हणले, "मग ते आप्पा बळवंत चौकात पण मिळतात ना आपल्याला. मग तू त्याच्यात काय वेगळं करतीयेस?" मग मी जेव्हा सांगितलं, की मी प्रत्येक कपलशी बोलते, मी कस्टमाइज करते. मग कस्टमाइज करते म्हणजे काय? आणि मग त्याच्यानंतर ते मला म्हणले, "हां, मग साधारण तुला किती पैसे मिळतात गं, एक पत्रिका तू केल्याने?" तर मी त्यांना म्हटलं, "मी तुम्हाला ना माझं पॅकेज पाठवते, की मी पत्रिकांचे किती घेते." आणि ते मला मी पॅकेज पाठवलं. "एवढे तुला पैसे देतात लोक? खरंच?" म्हटलं, "हो, देतात." कारण ते तेवढं त्यांना आवडेल असं आणि माझ्याकडनं म्हणजे दॅट इज व्हाय पीपल कम टू मी फॉर द स्किल सेट. असं ते तेव्हा ती खूप कारण हे डॉक्टर बॅकग्राऊंडचे असल्यामुळे ना त्यांना असं व्हायचं की आर्टिस्ट आहे काहीतरी चित्र काढत बसलेली असते. इतपतच त्यांचं माझ्याशी कनेक्शन असायचं त्याच्यावर. पण त्याचं हळू जेव्हा व्यवसायात रूपांतर व्हायला लागलं, तेव्हा आय थिंक दे वर माय बिगेस्ट चीअर लीडर्स इन द जर्नी. माझ्यासारखे किंवा अर्चनासारखे जर समजा डॉक्टर असतील ज्यांना खरोखरच कल्पना नाही, की सायली दामलेसारखे आर्टिस्ट काय-काय करू शकतात किंवा हे, तर त्यांच्याकरता काय पिच देऊ शकशील तू? कारण खरंच म्हणजे आम्हाला कल्पना नसते, की काय स्कोप असतो. आमच्या घरामध्ये किंवा अर्चनाच्या घरामध्ये डॉक्टरच आहेत. म्हणजे तिचा नवरा पण डॉक्टर आहे, माझी बायको पण डॉक्टर आहे. जेव्हा आम्हाला कल्पना नसते, की या आर्टिस्ट लोकांचा स्कोप काय असतो? तर जर आम्हाला त्याच्याबद्दल म्हणजे एज्युकेट केल्यासारखं कर, एज्युकेटिंग युअर कस्टमर म्हणतात तसं. मी खूप लाइटर नोटवरती 2 गोष्टी दाखवते. हे मी एक आरतीचा संग्रह केलाय लहान मुलांसाठी आणि मी हा बिअर ग्लास पण केलाय. म्हणजे अध्यात्मापासून ती जी रेंज आहे, ती कुठपर्यंतही भौतिकापर्यंत. जाऊ शकते. दिस इज ऑन अ लाइटर नोट. पण माझ्याकडे खूप डॉक्टर्स त्यांचं आपण काय म्हणू सिम्प्लिफाय करायच्या असतील गोष्टी कॉन्सेप्च्युअली की आता फॉर इन्स्टन्स पुण्यामध्ये डेंग्यूची साथ आहे सध्या. तर रेड फ्लॅग्स काय आहेत डेंग्यूचे, की तुम्ही डॉक्टरचा ऐन वेळेला जो गळा दाबता ना,
त्याच्या आधी हे चेकपोस्ट आहेत. हे झालंय का तुम्हाला? हे सांगणारं आम्ही एक छोटं ब्रोशर केलं होतं. इन्फॉर्मेटिव्ह ज्याच्यामध्ये इलस्ट्रेशन्सचा वापर होता, जे डॉक्टरच्या ॲप थ्रू डॉक्टरनी इतर लोकांना पाठवलं. दिस इज अ स्मॉल इन्स्टन्स आय एम गिव्हिंग यू, की हे एज्युकेटिव्ह किंवा जे क्लिष्ट गोष्टी असतात तुमच्या, त्या सिम्प्लिफाय करून सांगायच्या असतील, तर त्याच्यात माझं कॉन्ट्रिब्युशन असू शकतं. फॅन्टॅस्टिक. संदीप म्हणलं तसं पिक्चर स्पीक्स 1000 वर्ड्स. अ, हा त्या का? अनुषंगाने ऍक्च्युली मला एक विचारायचं होतं सायली. आता म्हणजे अर्थात तू तुझं सगळं आनंद किंवा तुझी आनंदी बैठक जी आहे ती सगळी त्याच्यातून तू पोर्ट्रे केलीस. आता गिरीश आणि मी आम्ही दोघेही ज्या क्षेत्रामध्ये काम करतो, आम्ही बरीच अशी ट्रबल्ड मुलं बघत असतो. त्यांना बरेच मेंटल हेल्थ किंवा सायकॅट्रिक किंवा सायकोलॉजिकल इश्यूज असतात. तर चित्रकला हे एक स्ट्रेस बस्टर म्हणून किंवा एक मनाचं इक्विपॉइज म्हणून किंवा मनाला आनंद देणारी गोष्ट म्हणून नुसत्या छंदाच्या पलीकडे जाऊन त्याच्यातनं काही त्यांना मिळेल, असं काही करता येणं शक्य आहे का? आणि असं करता येऊ शकतं का? म्हणजे त्याला तशी काही व्हॅल्यू आहे का? म्हणजे फक्त आर्टिस्ट म्हणून किंवा असं करण्यापेक्षा, कारण तुझं ते वर्कशॉप जेव्हा मी बघितलं, ज्ञान प्रबोधिनीतलं, तेव्हा हाच प्रश्न माझ्या डोक्यात आला, की हे खरं म्हणजे सगळ्याच मुलांना सुद्धा हल्ली सगळीकडे खूप स्ट्रेस आहे. स्पर्धा इतकी आहे, अभ्यास इतके असतात, दप्तरं इतकी जड असतात, खेळायला वेळ नसतो, मैदानं नसतात. तर ह्या सगळ्यांमधनं त्यांना त्याच्यातनं त्यांची आनंद बाहेर पडेल किंवा आनंद व्यक्त करता येईल असं काही करणं शक्य आहे का? नक्कीच आहे. मला वाटतं ह्या फील्डमध्ये अनेक लोकं काम करत असतीलही. म्हणजे बेसिक ते मंडला कलरिंगचं एक असतं बघा, म्हणजे थोडंसं कॉम्प्लेक्स डिझाइन असतात. पण ते अ, छान कलर रंगसंगतीने मुलं रंगवतात. त्याच्यात बरंच म्हणजे आता मैत्रा पण करते. त्याच्यात ते तुम्ही म्हणता ते मोटर स्किल्स, कॉन्सन्ट्रेशन ह्या सगळ्याचा पण त्याच्यात समाविष्ट असतो. ते थोडेसे काय म्हणू आपण अ, क्लिष्ट असतं ते चित्र, मंडला आर्ट मी म्हणतीये ते. पण ते व्हेन यू कंप्लीट द एंटायर पिक्चर म्हणजे ते तुम्हाला ते असं अर्धवट सोडताच येत नाही. जेव्हा तुम्ही ते एखादं चित्र करायला बसता, म्हणजे आज मी सुद्धा किंवा अडल्ट कलरिंग पण आपण म्हणू. खूप अडल्ट्स ज्यांना वेळ कसा घालवायचा आहे, म्हणजे प्रॉडक्टिव्ह मी म्हणेन. ज्यांनी खरंच कधीही ब्रश, क्रेयॉन्स, स्केच पेन्स हातात घेतली नाहीयेत. ते सुद्धा कॉन्फिडेंटली या क्षेत्राकडे वळू शकतात. त्यांचा वेळ खूप छान पद्धतीने घालवू शकतात. खूप ऑनलाईन टेक्निक्स, कलरिंगच्या म्हणू आपण, ड्रॉइंगच्या म्हणू, खूप आल्यात बाजारात. म्हणजे व्हीनसमध्ये पण हे रेडी टू यूज किट्स असतात छोटी-छोटी. ज्यानी तुम्ही स्वतःपुरता छोटासा कॅनव्हास बनवून म्हणजे त्याची मला वाटतं ते कंप्लीट केल्यानंतरचा जो आनंद असतो ना, तो 5 वर्षाचा आणि 70 वयाच्या माणसाचा अगदी इक्वल असतो असं मला अगदी आवडेल सांगायला. आणि मी स्वतः म्हणजे माझं आय-आय-टीचं थिसिस होतं ADHDच्या मुलांबरोबर काम केलं होतं मी विथ डिझाइन इंटरव्हेन्शन. तर ते आम्ही रोल प्लेनी जसं म्हणजे मुलांना आपण एखादा कॉन्सेप्ट एक्सप्लेन करू किंवा कॉन्फिडन्स बिल्डिंग देऊ. तर त्याचं माझं एक छोटंसं प्रोजेक्ट होतं. मला आवडेल ते पण डिस्कस करायला कधी तुमच्याबरोबर. ते केईएम हॉस्पिटलला असं वाटलं होतं, की आपण ते पुढे अंमलात आणावं. पण ते नंतर ते तसंच होतं ना, ते प्रोजेक्ट ते तेवढ्यापुरतंच असतं. मी परत त्याच्या वाटेला गेले नाही. पण नक्कीच खूप म्हणजे डिझाइननी किंवा आर्टनी खूप पॉझिटिव्ह फरक नक्कीच पडतो. म्हणजे आर्ट थेरपी ऍक्च्युली रिकग्नाइज्ड हो. थेरपी आहेच तसं. हो, हो, हो. एडीएचडी बद्दल म्हणली तर माझे एकदम असे कान अजूनच टवकारले, कारण तो माझा स्पेशल विषय आहे. हो. तर प्लीज नक्की प्लीज सेंड मी द थिसिस इफ यू कॅन. आय आय वुड रिअली मला लाइक टू सी. असं ना सर वाटलं होतं, की आपण घेतलाय लांबलचक टॉपिक लिहून घेतला होता, अप्रूव्ह झालं आय-आय-टी मधनं आणि जेव्हा ॲक्चुअल वेळ आली ना, ते प्रोटोटाइप टेस्ट करायची मुलांबरोबर, तेव्हा आपण किती फेल आहोत हे इतकं जाणवतं. म्हणजे फॉरगेट द प्रोजेक्ट किंवा त्याचं सबमिशन आणि ग्रेड्स एंड ऑल. पण त्या मुलांच्या समोर ते ते मी जे काही रोल प्लेचं केलं होतं तो गेम,
त्याच्यातनं मला असं वाटलं की हे दिस इज बियॉन्ड, म्हणजे हे खूप अवघड आहे. त्याला यू हॅव टू वर्क वन ऑन वन विथ डॉक्टर्स टू अंडरस्टँड ईच केस अँड प्रोबॅबली बरोबर डिझाइन फॉर ईच वन. बरोबर बरोबर म्हणजे ते असं मला तो रिमार्क पण तो तसाच मिळाला होता की दिस इज अ गुड प्रोजेक्ट, पण तो सगळ्यांनाच तसाच यू कॅन्ट क्वांटिफाय इट इन दॅट मॅनर. लेट अस टेक इट अप ऑफलाईन. इट्स अ व्हेरी फॅसिनेटिंग, म्हणजे माझ्याकरता तो फारच फॅसिनेटिंग विषय आहे हा. कारण माझे मेजॉरिटी पेशंट्स हे ADHD, ऑटिझमचे असतात आणि दोन्हीमध्ये कम्युनिकेशन इज द इश्यू. आणि जर समजा त्यांना क्रिएटिव्हिटीतून काय करता आलं असेल, कारण क्रिएटिव्हिटी भरपूर असते, तर या हो, मुलांच्या आयुष्यामध्ये जबरदस्त परिवर्तन होईल. नक्कीच. अ, तर शेवटाकडे येऊया आपण. शैलीजी, मला सांगा, म्हणजे त्याची थोडीशी बॅकग्राऊंड पण देतो, मग मग प्रश्नाकडे येतो. आजकाल अनेक चित्रपट, कुठचाही चित्रपट आजचा घेतला तर VFX किंवा ग्राफिक्स शिवाय पूर्ण होत नाही तो. आणि विशेषतः जेव्हा पाश्चिमात्य चित्रपट बघतो तेव्हा एंड क्रेडिट्स मध्ये अशी डझनावारी किंवा 100-125 भारतीय नावं असतात. तेव्हा कुठेतरी कळतं की इतकं काही डोळ्यांना थक्क करणारं जे काही व्हिज्युअल बघितले आपण, त्यामध्ये कुठेतरी भारतीय मंडळींचा सहभाग होता. पण आज सुद्धा आई वडिलांना विचारलं की तुमच्या मुलांचा करिअर पाथ काय असावा, तर ते दोनच ठरलेल्या गोष्टी अजून तेच म्हणतात. म्हणजे गिरीश भाऊंच्या वेळेपासून ते चालू आहे, डॉक्टर इंजिनियर बनावं. माझ्या वेळेला पण तेच होतं, आता सुद्धा तेच चालू आहे. तर पण तरी सुद्धा तुमच्यासारख्या मंडळींनी दाखवून दिलं की कलागुण असतील आणि त्याला शास्त्रोक्त कोंदण मिळालं की मग एक वेगळ्या धाटणीचा मार्ग सुरू होतो. तर हे सर्व लक्षात घेता एक करिअरचा मार्ग म्हणून तुम्ही कसं सांगाल? आता खरं तर तुम्ही मला विचाराल तर खूप वेगवेगळे आस्पेक्ट्स डिझाइनमध्ये आलेत. खूपच. म्हणजे जेव्हा मी पास आउट झाले तेव्हाही नव्हते कदाचित असं म्हणेन मी. आता खूप विस्तारलंय. म्हणजे एकतर द एज इज बीन टेकन ओव्हर बाय UI-UX आपण म्हणू. पण म्हणजे फॅशन, म्हणजे ओन्ली आपल्याला काय असं वाटतं, की फॅशन म्हणजे फक्त कपडे डिझाइन करणं किंवा बुटीक टाकणं हे एक जे आपल्याला वाटतं. तर फॅशन कम्युनिकेशन एक वेगळा विषय आहे. म्हणजे त्याच्यामध्ये पण सब कॅटेगरीज इतक्या आल्या आहेत किंवा आता मी प्रॉडक्ट डिझाइन म्हणा, ॲनिमेशन म्हणा, कॅरेक्टर डिझाइन म्हणा, इतक्या अपॉर्च्युनिटीज तुमच्यासाठी क्रिएट झाल्या आहेत, की तुम्हाला कुठे ना कुठेतरी ह्या सगळ्या डिझाइन फील्डमध्ये तुम्हाला जे हवंय ते तुम्हाला मिळू शकतं. हा जो म्हणजे सिलेबस म्हणू आपण, आता रिसेंट जो आलाय, म्हणजे आता डिझाइन कॉलेजेस किती आलेत. म्हणजे पुण्यातच 4-5 मोठी कॉलेजेस आहेत, ज्याच्यातनं व्यवस्थित डिग्री कोर्स तुम्हाला घेता येतो. म्हणजे माझ्या वेळेस फक्त अभिनव कला महाविद्यालय, भारती विद्यापीठ एवढे 2च होते. डी-वाय पाटील वॉज स्टिल इमर्जिंग. आता यू हॅव प्रायव्हेट institutions, like big time institutions offering crazy design courses from A to Z to you don't know what. म्हणजे तुम्हाला असं ते ब्रोशर बघून असं वाटतं, की मी हे करू का, हे करू का, हे करू? मला 4 वर्ष पण पुरी पडणार नाहीयेत. खूप मला वाटतं, की आता खूप अपॉर्च्युनिटीज आल्यात. फक्त ह्या सगळ्यात मला एक नमूद करावसं वाटतं, की जगात तुम्ही कुठलाही कोर्स निवडा डिझाइनचा, एक कोर्स तुमचा फायनान्स हा असला पाहिजे. तुम्ही कसं तुमचं आर्ट व्हॅल्यू कराल, तुम्ही कसे पैसे मिळवाल, अ, तुम्ही कसं चार्ज केलं पाहिजे समोरच्याला. कारण आर्ट ही अशी गोष्ट आहे ना, मी जर म्हणलं की माझा सपोज हा मग ₹250 ला आहे आणि तुम्ही म्हणाल नाही हा 150 ला बरोबर आहे, किंवा कोणीतरी म्हणेल काय सुंदर आहे हा 750 ला असला पाहिजे. तर हे तुम्ही कसं ठरवाल? हाऊ कॅन यू मॅनेज युअर फायनान्सेस? हा पण कोर्स त्याच्याबरोबर जगात कुठल्याही कॉलेजमधून तुम्ही पास आउट व्हा, पण हा कोर्स तुम्ही कुठून तरी पदरी पाडून घ्या असं मला वाटतं. कारण जे माझं होतं, की ज्याच्यात मी मागे पडते थोडी मला वाटतं.
कोटेशन देताना जी भीती असते मनात, की बापरे आपण हे ओव्हरकोट करतोय का किंवा हे अंडरकोट होतंय का? तर हे थोडेसे ग्लिचेस त्यातनं नाहीसे होतील, असं वाटतं मला. खूप छान. जसं गिरीश भाऊ म्हणाले सुद्धा आणि आम्हाला सुद्धा तुमच्या या प्रवासामधनं, तुमच्या वेगवेगळ्या कलाकृतींमधनं आणि गमती-जमती सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ह्या गप्पांमधनं एक कलाकार कसा काही गोष्टींकडे बघतो आणि त्यामधनं हास्य किंवा आनंद कसा निर्माण करतो, तुमच्या कलाकृतीतनं आम्हाला कळलं. त्याच्याबद्दल तुम्ही बोलत्या झालात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि जाता जाता गंमत म्हणून एक विचारू का? काल आपण बोललो होतो याबद्दल. पण आमच्या मंडळाचं एक हे ठेवलं होतं आम्ही. पसायदानातल्या 4 ओळी घेतल्या होत्या. "भूता परस्परे जोड मैत्र जीवाचे." हे आमच्या मंडळाचं म्हटलं होतं. तर ह्या संदर्भात किंवा आणखीन तुम्हाला जे आवडेल ते असं एक पटकन एखादं रेखाटन करून दाखवू शकता का आता? हो. माझ्या डोक्यात ऍक्च्युली आता तोच विचार आला होता, की म्हटलं आपण आता इतका वेळ गप्पा मारतो आहोत, यावेळेपर्यंत तिच्या डोक्यात काहीतरी आयडिया येऊन ती आपलंच एक छान व्यंगचित्र काढून टाकेल बघ आता. अगदीच आवडेल. मी तुमचं मैत्रजीवांचे अशी कॅलिग्राफी केली तर चालेल का? चालेल ना. छोटीशी? हो, हो. पण मी ते दाखवू कसं तुम्हाला? म्हणजे ते कसं करूया अ, आपण? आपण एक काम करा, तुम्ही एक करा आणि आपण इथे सांगता करू. एडिटमध्ये आपण मी टाकून देईन तुमच्या एंडला. हो, म्हणजे चालेल. चालेल. ठीक आहे. तर येस. पुन्हा मंडळातर्फे आणि आम्हा चौघांतर्फे पर्सनली सुद्धा खूप खूप धन्यवाद. मला वाटतं अजून चर्चेच्या आणि वेगवेगळ्या विषयांवरच्या चर्चेच्या अव्हेन्यूज इकडे पूर्ण दिसतच आहे या दोघांकडनं. तर आपला लोभ असाच असू द्या ही प्रार्थना करून तुमचा निरोप घेतो. खूप खूप धन्यवाद. थँक यू. थँक यू. धन्यवाद.